हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञानराजा सुपात तया ठेविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपल्या सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या रोजच्या उपासनेला आपण सुरू करतोय। ज्ञान यज्ञ चाप्यंत्य यजंतो मामपासते एकत्वेन पृथकत्वेन बहुधा विश्वतो मुखम। माऊली त्याच्यावर भाष्य करतात, तैसा मी जे तुला गवा तेची तुक तयाची या सदभावा तरी न करिता पांडवा भजन झाले। जी साधू पुरुषांच्या ठिकाणी जी सहजावस्था निर्माण झालेली असते त्या सहजावस्थेचं वर्णन करताना माऊली म्हणतात, न करता भजन झालं। जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही। त्याने काही नाही केलं तरी त्यांचा जप, त्यांचं भजन, त्यांचं चिंतन चालूच असतं। राम हमारा जप करे हम बैठे आराम, असं कबीर महाराज म्हणतात। म्हणजे आम्ही जप पण करत नाही, मग राम कोण जप करतोय? राम आमचा जप करतो, राम जप करतो या शब्दाचा अर्थ आहे त्यांचं भजन जे आहे ते सहजपणाने होत असतं, कारण ते भगवंताशी एकरूप झाल्यामुळं भजनाचा नवीन प्रकार काय शिल्लकच राहत नाही। आणि जरी केला असेल तर तो हे कशासाठी लोकांच्या एक लोकसंग्रह किंवा लोकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशानं ते भजन असेल। म्हणून तैसा मी जे तुला आगवा तेची तुक तयाची या सद्भावा न करती पांडवा भजन झाले, असं माऊली म्हणतात। म्हणजे जेवढा भगवान व्यापक, भगवंत व्यापक असतो तसा तो संपूर्ण झालेला असतो। त्याला नाही भजन केलं तरी त्यांच्या अंतःकरण वृत्ती बाधित झालेली असते, देह बाधित झालेला असतो। त्यामुळं सगळ्या संसाराला मिथ्यात्व आल्यामुळं ते जे जे म्हणून करतात ते ते भजनच असतं। तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू जाता वेद, असं माऊली या साधू पुरुषांच्या बरोबर बद्दल सांगतात। त्यांच्या संगतीत, त्यांच्या वाऱ्याला, त्यांच्या सावलीला जरी आपण असलो तरी आपला जन्म का होतो? शुद्ध व्हायला वेळ लागत नाही। त्यांच्या संगतीमध्ये संतांची अंग लगे पापा ते जिरणे अंगे तेने संत संगे शुचित्व कैसे, असं माऊली जे बोलतात त्याचा अर्थच असा आहे, ज्या ज्यावेळी त्यांच्या ठिकाणी जावं त्यांच्या ठिकाणी बोलण्यात सहज बोलणे हित उपदेश, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये उपदेश असतो, बोलतात सहज। तसं त्यांचं भजन हे न करिता पांडवा भजन झाले, म्हणजे एवढी त्याची हे झाली असते। म्हणजे अनुभवाच्या अंगाने ते परमात्मा इतके व्यापक झालेले असतात। म्हणून तो करीची तुली पूजा, तो कल्पितो जपू माझा, असं माऊली म्हणतात। 262 नंबर 24 बघा, एरवी तरी सकळ मीचे आहे तरी कौनिके उपासला नोहे येत एक जाणणे विन ठाय अप्राप्ताश। मात्र एक गोष्ट मात्र सांगितलेली आहे बघा, एरवी अज्ञान अवस्थेत ही सर्व विश्व मीच आहे। एरवी म्हणजे इतर वेळी सुद्धा सकळ मीच आहे। भूतलावरील कुठली गोष्ट भगवत रूप नाही, सगळीच आहे। आता हे संतांनी सांगितलेलं आहे आणि भगवंतांच्या मुखातून आलेलं आहे। तर कौनिके उपासला नव्हे, म्हणजे अज्ञान अवस्थेत सुद्धा सर्व विश्व मीच आहे। त्यामुळे कोणी केव्हा व कुठे उपासना केली नाही, मग सगळी उपासनाच करतात का नाही? करतात।
ज्यावेळी कोणी तो जेवतो ती त्याची उपासना असणार आहे. तो चालतो एखादा जीव, तो त्याची उपासना असणार आहे. भगवंत म्हणतात सगळीकडे मीच आहे, ती त्याची उपासनाच ठरू शकते. कवनीत के उपासना नव्हे, मग उपासना होणार नाही कशी? एक मात्र एक गोष्ट महत्वाची आहे, सर्व लोक सर्व काळ सर्वत्र जो व्यवहार करतात तो व्यवहार म्हणजे व्यापकाची जरी उपासना असली तरी या विषयाचे एक ज्ञान नसल्यामुळे, जाणीव नसल्यामुळे, जाणणे विण ठाये, त्यानं जाणलेलं नसतं भगवंताला. न जाणता केलेलं असतं ते. ज्ञान नसल्यामुळे त्या विचाराला प्राप्त न झालेल्या मूर्खांना त्याचा प्रतिबंध होतो. अप्राप्ताशी शब्दाचा अर्थ आहे त्याला ते प्राप्त होत नाही. कशामुळं? जाणलं नसल्यामुळं. फार महत्वाची गोष्ट आहे बरं काय. एखादी गोष्ट, एखादा अंध मनुष्य आहे, त्या अंधाच्या हातामध्ये जरी एखादी गोष्ट चांगली, एखादा मौल्यवान हिरा जरी ठेवला तर तो फक्त स्पर्शानं बघेल, पण त्याला जाणणं होईल काय त्या हिऱ्याला? एखादी मौल्यवान वस्तू त्याच्या हातात ठेवली तर त्याचं जाणणं होईल काय? नाही होणार. तो अंधच आहे मुळात. मूर्खाची अवस्था तशीच आहे, अप्राप्त आहे त्यांच्यासाठी. म्हणून एरवी अज्ञान अवस्थेमध्ये सुद्धा सर्व विश्व हे परमात्म स्वरूप आहे. त्यामुळे भगवंत तो कोणापुढे केव्हा कुठे उपासला जात नाही, सगळीकडे उपासना त्याची होते. सर्वाकडून सर्व ठिकाणी भगवंत म्हणतात माझीच उपासना होते. कारण सर्व लोक सर्व काळी सगळीकडं जो व्यवहार म्हणजे काय करतात, ती माझी व्यापकाची उपासनाच आहे. कारण जे काय हाताला स्पर्शाला काय लागतं ते भगवत रूपच आहे. जे चाकलं जातं ते अन्न भगवत रूप आहे. कसं आहे बघा, जिथं माझा स्पर्श होतो ती वस्तू भगवत रूप आहे. सगळी पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, सगळी तत्व जी आहेत ती भगवत रूप असल्यामुळं त्याच्याशी संपर्क प्रत्येक जीवाचा येतो. म्हणून असून सुद्धा उपासना करण्यामध्ये ती भगवत रूप आहे अशी उपासना होत नाही ना. मुद्दा तोच आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा ती वस्तू भगवत रूप आहे, परमात्मा स्वरूप आहे असं म्हणून त्याच्याकडे कोण पाहत नाही, असं म्हणून त्याचा अनुभव कोण घेत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणून त्याचं सेवन केलं जात नाही, हा मुद्दा त्यातला आहे. थोडक्यात आपल्याला लक्षात येईल, अन्न हे पूर्ण ब्रह्म असं श्रुती आपल्याला सांगते. पण तरी सुद्धा त्यातून ते अन्न पूर्ण ब्रह्म आहे म्हणून खातात काय? नाही, हवरटपणाने अन्न खातात. भूक भागवण्यासाठी अन्न खातात. का जेवायला आलाय? भूक लागली म्हणून. बरोबर पण आहे, पण भूक शमवण्याबरोबरच हे भगवत रूप अन्न आहे आणि ते माझी तृप्ती करतं. माझी तृप्ती ज्या ज्या गोष्टीमुळे होते ते भगवत रूपच असणार असं वाटत नाही. मी माझा श्वास चालू आहे तर या श्वासाकडे लक्ष देऊन भगवंत माझा श्वास कसा चालवतोय बघा असं वाटतंय का? नाही वाटत. परंतु श्वास घेणं सोडणं ही सुद्धा एक प्रकारचं भजन आहे. योगामध्ये भजन तेच आहे बघा. योगिक प्रक्रिया ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये श्वास घेणं सोडणं यावरती लक्ष केंद्रित करणं एक प्रकारचं ध्यानच असतं. आता हे जर लक्षात आपल्या आलं किंवा जेवताना आपण जेवण खातो ते पूर्ण ब्रह्म आहे अशा आविर्भावातच ते असतं. पण म्हणायचं असलो तरी खाताना तो भाव असतो का? किंवा पाहताना तो भाव असतो का? मी मूर्तीकडे पाहतो राम म्हणून, पण परमात्म स्वरूप म्हणून पाहत नाही. हनुमंतांना पाहतो पण परमात्म स्वरूप म्हणून पाहत नाही, एक मूर्ती म्हणूनच पाहतो. माणसांच्याकडे पाहतो, ही देवानं घडवलेली मूर्ती आहे आणि देव हा देवाचा अंश यांच्यामध्ये सुद्धा आहे असं म्हणून पाहत नाही. याला म्हणायचं जाणणे विण ठाये, म्हणून अप्राप्ताशी. अप्राप्ती का आहे त्याची? वास्तविक सगळीकडे जर उपासना होत असेल तर माझी उपासना फलद्रूप का होत नाही? मी ब्रह्मरूप आहे हे मला का कळत नाही? त्याचं कारण सगळंच ब्रह्म आहे असं माझी दृष्टी नसते म्हणून, बाकी काही नाही. म्हणून सगळ्याकडून काय म्हणलेलं आहे, सर्व लोक सर्व काळ सर्वत्र जो व्यवहार करतात ती माझी व्यापक परमात्म्याची उपासनाच आहे. परंतु याविषयी ज्ञान नसल्यामुळे विचार न करणाऱ्या मूर्ख पामरांना मी अप्राप्त आहे असं वाटतं. मी प्राप्त तो सुख तो सज्ञानाशी, असं एक माऊलींची उभी आहे.
गणपतीचं रूप करताना परमात्म्याच्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तो म्हणे वक्रतुंड, त्याला वक्रतुंड म्हटलेला आहे. परंतु तो कुणाशी वक्रतुंड आहे? वाकडा कुणाशी असतो? अज्ञानाशी आणि सज्ञानाशी सरळ आहे. मी माझी सोंड ही जी आहे ती वाकडी दिसते ना, गणपती बोलतात, माऊलींची जुळ आहे, तर ती सरळ दिसते. ती सरळ कुणासाठी आहे? जे माझ्याकडं परमात्मा भावानं बघतात त्या सज्ञानाशी. पण अज्ञानी मूर्ख जे असतात त्यांच्यासाठी मी वक्रतुंड असं गणपतीच्या मुखामध्ये ती ओळी घातलेली माऊलीने आहे. विचार करण्यासारखा मुद्दा काय आहे यातला? आपण सगळीकडे भगवत दृष्टीनं पाहत नाही, भगवत भाव नसतो. बघा, ब्रह्मदृष्टी आणि ब्रह्मभाव या दोन गोष्टी ज्यावेळी आपल्यात आतमध्ये येतील त्यावेळी आपल्याला उपासनाच होईल. काही न करता, काही न करता सहज भजन झाले असं माऊली वरच्या ओळीमध्ये बोलतात. तर ते काही न करता म्हणजे परमात्मा सर्वत्र असल्यामुळे ही उपासना आपोआपच घडते आणि तो जे काही करतो ते त्याचे भजन असते. पण त्याला अद्वैतातला अनुभव नसतो. द्वैतात राहून सगळं करत असतो. मी आणि हे सगळं वेगवेगळं आहे. वस्तू वेगळे आहेत, माणसं वेगळे आहेत, सगळं वेगळं आहे. आणि म्हणून ज्यावेळी ही दृष्टी प्राप्त होते, ब्रह्मभाव आणि ब्रह्मदृष्टी या दोन्हींचा अनुभव येतो, त्यावेळी अद्वैत अनुभव येतो. आणि अद्वैत अनुभवामध्ये होणारा कुठलीही हालचाल ही उपासना असते. अद्वैताची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर जे जे दृष्टीला दिसतं ते त्याला हरिरूपच दिसतं. जे जे हाताला स्पर्श होतो ती वस्तू त्याच्यासाठी परमेश्वरच असतो. जी माणसं भेटतात ती माणसं त्याच्यासाठी परमेश्वर भगवंत म्हणून भेटत असतात. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी असे. कारण जीवाला मी ब्रह्मरूप आहे असा अनुभवच यावा लागतो. म्हणून काय करायला पाहिजे? त्याला जाणलाच पाहिजे. हे नेमते पण घालवलं पाहिजे, अज्ञान घालवलं पाहिजे. म्हणून मी अप्राप्ताशी शब्द वापरलाय बघा. येथे एक जाणणे विन ठाये अप्राप्ताशी, प्राप्त न झालेल्या मूर्खांना. अप्राप्ताशी म्हणजे अज्ञानांना, पामर जे असतात त्यांना मी जाणलो नसल्यामुळं मला त्यांच्यासाठी मी नसतो. आणि मी ज्याने मला जाणलं त्यांच्यासाठी सदा सर्व काळ सर्वत्र सर्व ठिकाणी मी उपस्थितच असतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून ह्या अनुभव तुकोबांचा जो आहे तो त्याची ब्रह्मभाव ब्रह्मदृष्टी प्राप्त झाल्यामुळं प्रत्येक ठिकाणी तू माझ्या बरोबर आहेस असं ज्यावेळी वाटतं. वास्तविक ध्येय जातो ना, माझ्याबरोबर कोण असतो ते, पण वास्तविक ध्येय म्हणून नाही म्हणत ते, तर माझा देह ब्रह्मरूपच आहे, मी ब्रह्मरूप आहे अशी त्यांची भावना झालेली असते. सूरदास, संत सूरदास अंध होते, पण त्यांच्या बरोबर त्यांना रोज वाटायचं की मला रस्त्यावरून जाताना माझा हात भगवान श्रीकृष्ण धरतात आणि श्रीकृष्ण मला चालवतात आणि घेऊन जातात पलीकडे आणि रस्त्यातून सोडून कधी कधी जातात, माझ्याशी लपाछपीचा खेळ करतात. बघा कसा अनुभव आहे. हा अनुभव कसा त्यांना येतो? कारण सतत ते त्या चिंतनातच असतात. म्हणून त्यांच्या वागण्याला, जगण्याला, बोलण्याला, ऐकण्याला सहज अवस्था प्राप्त झालेली असते. सहज करतात ते काय पण. आणि सहज बोलले तरी त्याचे वेद झालेत, सहज बोलले त्यांचे अभंग झालेत, त्यांचे सहज तोंडातून बाहेर पडले माऊलींच्या ओव्या, त्याची भावार्थ दीपिका असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ तयार झाला. सहज बोललेले आहेत ते. सहज का बोलले? ते स्वतः ब्रह्मरूप होते. स्वतः ब्रह्मविद ब्रह्मरूप झाल्यामुळं किंवा ब्रह्म जाणल्यामुळं, ब्रह्मविद ब्रह्मेव होती, स्वतः ब्रह्म जाणल्यामुळं त्यांच्या तोंडातून येतं ते सगळं ब्रह्मरूपच असणार आहे. पण ज्याला ते कळत नाही, जाणणे विन जेव्हा होईल तेव्हा ते अप्राप्त आहे. मूर्खांना, अप्राप्ताशी म्हणजे मूर्खांना ते कळत नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, फार सुंदर आहे, मागच्या चिंतनामध्ये आपण घेतला असेल. जाणूनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. तुझी प्रेम खून आम्हाला सापडली पाहिजे. म्हणजे काहीतरी खून आहे देवाची. देवाची खून ज्याच्या अंतरंगामध्ये आलेली आहे त्याला हा संसार मिथ्या वाटायला लागतो. आणि म्हणून काहीतरी खून जाणूनी नेनते करी माझे मन, माझं मन नेनतं कर मात्र. म्हणजे माझा अहंकार येऊ देऊ नकोस,
मी तुला जाणलाय, मी तुला जाणलाय असा नको. तर जाणल्यानंतर मला नेनतंपण दे. नेनतंपण म्हणजे माझ्या वागण्यात बोलण्यात सहजता येऊ दे. कधी? तुला जाणल्यानंतर. इथं खरा मुद्दा तोच आहे. सगळे काळ उपासनाच होती ना. आपण चालतो ती उपासना आहे. उपासना कधी? राम म्हणे ग्रासोग्राशी तो जीवनी उपवाशी. राम म्हणे काय पावले चाली, त्याचं काय म्हणतात, काय वर्णन काय आहे ते त्या अभंगामध्ये आहे बघा. राम म्हणे ग्रासोग्राशी, प्रत्येक पावलाला जो राम म्हणतो त्याची तीर्थयात्राच घडत असते. ज्यावेळी तो झोपेत नींद त्याला सुषुप्तीमध्ये जात असतो त्यावेळी त्याचं चिंतनच चालू असतं, त्यावेळी त्याची ती समाधी असते. का? तो त्याच भावामध्ये असतो म्हणून. हे लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. आणि आम्ही सामान्य जीव सर्व काही करतो ती उपासनाच असते, पण न जाणता केल्यामुळं त्याचा अनुभव आपल्याला येत नाही. हा मुख्य मुद्दा ह्या ओळीमध्ये माऊली बोलतात. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बरं काय. अत्यंत. पूजा करणं, एक वेळा पूजा करण्याचं नाटक हे आपल्या अंगलट येतं, वेळ वाया घालवतं. पण पूजा न करता मनानच चिंतनानच पूजेत असणं हे फार मोठी श्रेष्ठ अवस्था आहे. ती खरी अवस्था आहे. पण आपल्याला जाणत नाही ना. आपल्याला पूजा केल्याशिवाय राहत नाही आणि पूजा चांगली करायला सुद्धा जमत नाही. मग खरी पूजा कोणती आहे? तो सगळीकडं सर्व ठिकाणी सर्वांच्या मध्ये उपस्थित आहे आणि त्या दृष्टीनं त्याला ब्रह्मभावानं ब्रह्मदृष्टीनं पाहणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. असं आपण जर करू तर सगळ्या वस्तू माझ्यासाठी देवच होतील. सगळी माणसं माझ्यासाठी भगवत रूप भगवंताच्या मूर्ती होतील. पण तसं आपल्याला जमत नाही. म्हणून संतांची उपासना सहज होते. आम्हाला करून सुद्धा आमची उपासना होत नाही आणि त्यांची न करता उपासना होते. काय की नाही विशेष त्यामधलं. इथं म्हणतात ते अरे न करता पांडवा भजन झाले आणि आम्ही करतोय भजन तरी भजन होईना झालंय. का? जाणणे विन शब्द यातला आहे बघा. ओवीतला जाणणे विन जो शब्द आहे ना फार महत्वाचा आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात, तुकोबा म्हणतात, जाणूनी नेनते करी माझं मन, तुझी प्रेम खून देऊन या, तुझे एकदा झलक मला कळू दे. आणि त्यासाठी काय कर, मला नेनतं पण दे. हे जाणतं पण तुला पहिल्यांदा का? तुला एकदा जाणतो आणि जाणल्यानंतर परत कशाला पाहिजे जाणणं पण? मग मला नेनते पण दे. जाणतं पण नको मला, नको मला मोठेपणा मिरवायचा नाही, तर मला छोटं पण दे. आणि नेनतेपणात मी तुला तुझी प्रेम खून मला सापडेल आणि मला कळेल. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जैसा जळात पद्मपत्र ऐकोनी न ऐके, निंदास्तुती काने, जैसा का उन्मनी योगीरा. तुका म्हणे अशी झालिया वाचून करण येतो सीन वाटत असे. तो अभंग खरंच चिंतन करा. बरं काय, फार चिंतन करण्यासारखा अभंग आहे. कोणता? जाणूनी नेनते करी माझे मन, अशी त्याची सुरुवात आहे. तुम्हाला गाथेमध्ये तुकोबांच्या सापडेल तो. तर त्याचा अर्थाचंही चिंतन करून बघा. काय खूप त्यातला आपल्याला काही गोष्टी सांगून जाईल तो अभंग आपल्याला. पहिलंच ध्रुपद आहे ना ते, सुरुवातीचा मुकडा त्यातला तोच फार सुंदर आहे आणि तो गाभा रूप आहे. काय? जाणणी नेनते करी माझे मन. जाणणं फार महत्वाचं आहे. जाणण्यानंतर जाणण्याच्या अवस्थेमध्ये काही पुरुष राहतात बरं काय, आणि नेणत्या अवस्थेमध्ये म्हणजे समाजामध्ये मिसळत नाहीत. संतांनी काय केलं, जाणलं आणि समाजामध्ये आले आणि समाजामध्ये त्यांच्या वागण्या बोलण्यातून हे भजन लोकांना कळायला लागलं. काही फक्त जाणतात पण त्यांना नेणतं पण येणं फार कठीण आहे. त्यातलं आपल्याला कळतं पण कळत नाही असं वागणं फार अवघड आहे. कधीही बघा तुम्ही, आपण कुठंतरी जातो, एखादी व्यक्ती काहीतरी करून दाखवत असते, त्या करून दाखवणारा आपण म्हणतो हे काय मला माहिती आहे. पण माहिती आहे तर मग आपण काय करतोय, तुम्हाला जमलेलं नाही मी करून दाखवतो, का तुमच्यापेक्षा मी चांगलं करतोय. तिथं नेमते पण नाही बरं काय. नेमते पण म्हणजे काय, बाळ एखादं काहीतरी खेळ खेळत असते ना, त्याच्याबरोबर आपण जे खेळत असतो ते जाणूनही नेमते असतं. लक्षात घ्या. आपण हरतोय का नाही मुलांच्या बरोबर? क्रिकेट खेळायला लागलो मुलांच्या बरोबर, एक 4-5 वर्षाचं मुलं आहे आपलं आणि त्याच्याबरोबर क्रिकेट खेळतो आणि तो बरोबर आपल्याला आउट करावा त्यानं, असंच आपण करतो. का? मला मग खेळता येते का नाही? येते खेळायला, पण मी आउट का होतो? नेमते पण घ्यायचे आहे मला म्हणून. हे नेमते पण ज्याला कळलं
त्याला देव कळतो. जाणते पण कळायलाच पाहिजे अगोदर, म्हणजे जाणून नेणते यायला पाहिजे. नुसतंच नेणते पण म्हणजे खुळसटपणा आणि भोळसटपणा होण्याची शक्यता आहे. भाबडी भक्ती होती ती, आणि त्या भाबड्या भक्तीला अर्थ राहत नाही, शास्त्राचा आधार नसतो. शास्त्राचा आधार घेतला आणि त्या ठिकाणी भाव नेणते पण हा भाव शिल्लक राहतो, आणि जाणते पण नानं त्याला शास्त्रानुसार अपरोक्षत्वानं जाणलं जातं. म्हणून इथं म्हणताय जाणणे विन अप्राप्ताशी, जे शब्द वापरलाय जाणणे विन ठाये अप्राप्ताशी, म्हणजे विचार करताना म्हणलेला आहे की त्याला जाणलंच पाहिजे, आणि जाणल्यानंतर मग जी क्रिया होते ती त्याची उपासना होते. असं एकत्वेनं पृथकत्वेनं अशी त्याची उपासना चालू असते. 262 नंबरच्या ओळीमध्ये बोलतात, परित्यासो येणे उचित ज्ञान यज्ञ यदी ती सांगते उपासिती माते ते सांगितले. आता असो म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, थोडक्यात तुला सांगतो, अशा या योग्य ज्ञान यज्ञाने यजन करताना ती माझी एक प्रकारची ज्ञान यज्ञाने कसं भजन करतात ते ज्ञानी भक्त माझी व्यापक रूपानं ज्ञान लक्षण उपासना, आणि ते भक्त त्या भक्तीचे प्रकार मी तुला आता सांगितले, वेगवेगळे प्रकार सांगितले का नाही. म्हणून माऊली म्हणतात तुला आता सगळे प्रकार ज्ञान यज्ञ कसा असतो त्यांचा. मग ज्ञान यज्ञेन शब्द वापरले, वेगवेगळे शब्द त्या श्लोकामध्ये वापरलेला आहे. ज्ञान यज्ञेन यजंतो उपासते एकत्वेन पृथकत्वेन आणि विश्वतोमुखम, अशा 3-4 प्रकारनं उपासना कशी केली जाते याचे विविध प्रकार मी तुला सांगितले. म्हणून माऊली काय म्हणतात बघा, परिती असो येणे उचिते, असो ते योग्य ज्ञान यज्ञाने उचिते ज्ञान यज्ञे हे जिथे सांगते, मला जे उपासना करतात उपासती माते ते सांगितले. अखंड सकळ हे सकळामुखी, शेवटची उभी त्या श्लोकावरली आहे बघा. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी, की नेननेयासाठी मूर्खी न पविजते माते. आता पुढे म्हणतात बघा, सर्वांच्या द्वारा माझ्या एकट्याच्याच ठिकाणी सहज अर्पण होत असतं. अखंड सकळ हे सकळामुखी, म्हणजे सगळ्यांच्या द्वारा सगळी जे करतात ना ते माझं भजनच असतंय, आणि ते माझ्या एकट्याच्याच ठिकाणी ते अर्पण होते. भले ते वेगवेगळ्या ठिकाणी जरी दिलं असलं तरी ते मला कुणाला अर्पण होतं, मला होतं. आता वेगवेगळ्या लोकांना जर मी दान दिलेलं असेल तर ते दानाचं पुण्य हे एकच होत असतं. ती पुण्य वेगवेगळी होत नसतात, तर दानाचं पुण्य हे एकच प्रकारचं होत असतं. मग तसंच म्हणतात, सर्वांच्या द्वारा माझ्या एकट्याच्याच ठिकाणी ते अर्पण होत असतं. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी, माझ्याकडे दे, की नेननेयासाठी मूर्खी काय न पविजते माते. सर्व माणसे सर्व काळ सर्वांच्या मुखात जे काही अर्पण करतात ते सर्व एका माझ्यातच समर्पित होतं. म्हणून जगात कोणीही कोणाकरताही कोणतेही भोग समर्पण केले तरी सर्वांतर्यामी जो भगवंत आहे त्यालाच ते प्राप्त होतात. परंतु हे कळत नसल्यामुळं मूर्खाने जे केलेलं असतं ते मला प्राप्तच होत नाही ना. भगवंताला अर्पण करतोय असं म्हणत नाही. दान देताना मी भगवंताला अर्पण करतोय असं म्हणत नाही. मी त्या समोरच्यावर उपकार करतोय म्हणून दान देतोय, म्हणून दान पोचत नाही. प्रॉब्लेम कसा सांगितलंय बघा ना, आपली सगळ्यांची हे प्रॉब्लेम आहेत बरं काय. आपण भगवत दृष्टीनं भगवत भावानं ते अर्पण करत नाही. देवाला अर्पण करायचं आहे म्हणून केलं पाहिजे. मी कुणाला तरी मदत करतो की देवाला, देवासाठी मी मदत, मला देवाची प्राप्ती व्हावी म्हणून मी मदत करायला लागलोय. मी कुणाच्या मुखात अन्न घालायला लागलोय तर त्याच्या आत असलेला जो भगवंत आहे तो भुकेला, त्या भुकेल्या भगवंताची मी तृप्ती करायला लागलोय माझ्याकडून, असं मला वाटलं पाहिजे. पण आपण तसं करत नाही. आपण मिरवायला जातो, आपण केलेलं असतं ते. एखाद्या मूर्तीला नाहू घालतो, आपण अंघोळ घालतो, तर ते नाहू घातलेली मूर्ती जी आहे ही परमात्मा आहे. अखंड जगाला विश्वाला व्यापून राहणारा जो परमात्मा आहे त्याच्या छोटं रूप माझ्या समोर आहे, त्याला मी अंघोळ घालतो. माझ्या नातवंडाबरोबर खेळतो तर माझ्या भगवंताबरोबर मी खेळतो. काय सुंदर विचार आहेत बघा. हे जर आपल्याला लक्षात आलं ना तर प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ठिकाणी, सर्व ठिकाणी, सर्व वेळी, सर्व काळी आपलं भजनच होईल. पण आपण करतोय काय माहितीये काय, माझी भजनाची वेळ असते, लक्षात घ्या, माझी नामाची वेळ असते, दानाची वेळ असते, ती संपली की मी सुट्टा होतो. खरा बंधनमुक्त कधी होतोय माहितीये, मी जोक आहे, खरा बंधनमुक्त मी कधी होतोय, एकदा हुश
देवपूजा झाली रे बाबा, बंधनातून बाहेर पडलो. कशा रोजची करा लागते होती. ते आमचं पूर्वापर आहे, वारसानं परंपरेनं चालू आणलेले सगळे देव आहेत, त्याची पूजा करायला लागती. वाढवडल्यापासून बंधनात आहे तो. जो बंधनमुक्त करायला बसलेला आहे त्याचं करताना मी बंधनात आहे असा भाव निर्माण होतो. अरे ज्यावेळी तू करत असशील त्यावेळी तू मुक्ततेचा अनुभव घ्यायला पाहिजेस. नाम मला मुक्त करते म्हणून नामावर बसलो पाहिजे नाही. ते मला सद्गुरूंनी सांगितलंय ते म्हणून करतो मी. अरे कशासाठी करतोस मग? नाही त्यांनी सांगितलंय म्हणूनच करतो. अरे मग तसंच केलं तर ते भगवत रूप कसं होईल सांगा? होतच नाही. म्हणून माझ्यावर कुठली तरी जबाबदारी टाकली, लादलंय कोणतरी ओझ, म्हणून आम्ही देवपूजा करतो, म्हणून नाम घेतो, म्हणून ध्यान करतो, तीर्थयात्रा करतो. या ठिकाणी फक्त मनोरंजन, फक्त दिखावा याच जर गोष्टी असतील तर ती सेवा भगवत रूप होत नाही, भगवंतापर्यंत अर्पित होत नाही. हे या ओवीमधून सांगतात. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मज एकी. काही अर्पण करा. जे आपण खाऊ घालतो कुणाला ना, भगवंत नातवंडाला जेवायला घाललं तर माझा बाळकृष्ण खायला लागलाय, किती भावना आहे बघा. त्या एवढ्या भावनेमध्ये केवढे मोठं पोच जाते बघा. खरंच ते भगवंताला जाऊन पोचतं ना. पण आपण तसं करत नाही. माझ्या नातवंडाला हे आवडतंय, त्याला मोठं करायचं आहे, हा माझा नंतरचा आधार आहे मातापतीचा, असं नातवंडाकडे बघून आपण खायला घालतो. आणि माऊली काय सांगतात बघा, जी एकत्वेनं आणि पृथकत्वेनं असलं तरी, पृथकत्वेनं असू दे म्हणजे वेगवेगळ्या बाजूनं, 1000 मूर्तींची सेवा आम्ही करूया, आमचे 33 कोटी देव आहे, पण एकच आहे तो एकोहम, नंतर बहुश्याम झाला. मी एकच होतो आणि अनेक व्हावंसं वाटलं. आता अनेक वाटलं म्हणजे अनेक रूप काय त्याची नाही आहेत, तर तो अनेक रूप धारण जरी केला तरी तो एक आहे. अशी भावना करून मी सगळा व्यवहार जर माझ्या रोजचा जर जीवनाचा प्रापंचिक व्यवहार, तर तो प्रपंच परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये माझं सगळं जे आहे ते सर्व काही भगवत रूपच होईल, आराधनाच त्याची होईल. जे जे बोलणं आहे ते बोलणं सुद्धा एक प्रकारच्या भगवंतासाठीच्या प्रार्थनाच होतील. पण आपण त्या पद्धतीने करत नाही. म्हणून म्हणतात काय की सर्वांच्या मुखात जे अर्पण करतात ते माझ्याच मुखात समर्पित होतं. म्हणून जगामध्ये कोणी कोणाकरता कोणतेही भोग समर्पित जरी केले तर ते भगवंताला अर्पित होतात अर्पण, पण तो भगवंताला अर्पित होतात अशा भावनेनं करत नाही. प्रत्येक ठिकाणी भावना आहे बघा. म्हणून भावना करूनही मज अर्पावे अशी माऊलींची उभ आहे. भावना करायची हात की मी असं अर्पण करावं, मी माझ्या भगवंताला खाऊ घालायला लागलोय. कुणाला समजा आपण द्यायला लागलो काहीतरी तर मी माझ्या भगवंताला द्यायला लागलोय. कुणाला तरी मदत करायला लागलो तर ती मी माझ्या भगवंताला साठी करायला लागलोय. असं सगळा विचार जर असेल पण ते कळत नाही ना. म्हणून भाव हा सर्वश्रेष्ठ पाया आहे परमार्था की भजनाचा, भक्तीचा सर्वश्रेष्ठ पाया कोणता असेल तर भाव आहे. पै भक्ती एकी मी जाणे, पुढे उभी आता येणारच आहे आपल्याकडं. पै भक्ती एकी मी जाणे ती साने सोन थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आमची आवड भलतीच आहे भगवंत बोलतात. म्हणा आम्हाला भाव पाहिजे हो. प्रेमानं करा, जे जे करायचं ते ते प्रेमानं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या साठी प्रित्यर्थ देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह हवा पाडून या. देवाच्या प्राप्तीसाठी देवाची आवणी, देवाच्या प्राप्तीसाठी जेवायचं, देवाच्या प्राप्तीसाठी प्रपंच करायचा, सगळं करायचं देवाच्या का करतो? देवाच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. माझा भगवंत आहे तो खुश प्रसन्न करायचा आहे. आता भगवंत प्रसन्नच असतो पण आपली प्रसन्नता त्यामध्येच दडलेली असते. म्हणून मला काय होईल मग? अहंकार येईल काय सांगा बघू. मी जे करतोय ते भगवंताच्या प्राप्तीसाठी, कुणाला मदत करण्यासाठी नव्हे, कुणाला सहकार्य करण्यासाठी नव्हे, कुणावर उपकार करण्यासाठी नव्हे. मग मी माझ्याच उपकारासाठी करतो ते भगवंत, कारण भगवंताला अर्पण करत असतो. पण जगात कोणी कोणताही भोग समर्पित केला तर भगवंताला जातो, परंतु न कळल्यामुळे मूर्खाने केलेले मला ते प्राप्त होत नाही. कारण त्यानं त्या दृष्टीने विचार केला नसता. कर्म करण्यास प्रेरणा देणारा जो आहे तो परमात्माच आहे. ते सिद्धीला नेणारा सुद्धा परमात्माच आहे. त्याच्या सर्व सत्यनेही कर्म घडतात म्हणून त्याच्याच ठिकाणी पोचतात. म्हणून त्याच्या प्रित्यर्थ कर्म करावं, त्याच्या प्राप्तीसाठी करावं. अन्याच्या प्राप्तीसाठी अन्य उद्देश कुठले नसावेत. प्रपंच करताना सुद्धा माझ्यावर सोपवलेलं भगवंताचं कार्य आहे आणि म्हणून मी ही सेवा करतोय असा सेवाभाव ठेवून जर संसार प्रपंच आपण जर करायला लागलो, सेवाभाव ठेवून जर व्यापार नोकरी
किंवा शेतीवाडी जर काही करायला लागलो तर आपली सगळी सेवा भगवत समर्पित झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपल्याला सेवा म्हणून आम्ही करत नाही, माझं त्यामध्ये निष्कामता नसते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी हेतू उद्देश आणि ते चांगले असतील असं नाही. मग कोणत्याही देवाला अर्पण केलं तर ते त्यालाच पोचतं. पृथकत्वेने जे सांगितले ना, मग कोण गणपतीचा उपासक आहे, कोण भगवान शंकराचा उपासक आहे, कोण विष्णू मानतो, कोण कृष्ण मानतो, कोण राम मानतो, कोण दत्त मानतो, काही माना, पण ते जातं कुठं? तिथं. पण त्याला जाते म्हणून ह्याला अर्पण करायला लागते, तरच ते तिथं जाते. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. पण ज्ञान नसल्याने वेगवेगळ्या देवांची उपासना करतात. म्हणून इंद्रादी देवांना त्याची भावना करून देतात. कारण इंद्रादी देव मला काहीतरी सुख, भौतिक सुख देत असतात म्हणून मग ते मला प्राप्त होत नाही. इंद्रासाठी ते करत होते, मला प्राप्त होत नाही. कित्येक वर्ष इंद्राची पूजा केली जायची की नाही. जो गोवर्धन पर्वत होता ना, त्या गोवर्धन पर्वताची पूजा केली जायची. का? म्हणून इंद्राला खुश करण्यासाठी लोक करायचे वृंदावनातले. भगवान कृष्ण काय म्हणले, त्याला का देता त्याला का देता? नाही तर तो पाऊस पडतोय म्हणून. बघा कसा हेतू आहे. तो पाऊस पडतोय, ती देवता, म्हणून इंद्राला मी अर्पण करतोय, त्याला द्यायचं नाही म्हणतात ते. एक त्या गोष्टीमधून आपल्याला कळतंय की त्यांनी बोट लावून गोवर्धनला उचललेलं आहे. हे का शिकवायचं होतं? तुम्ही त्याला काही देऊ नका, द्यायचं आहे ते सगळं त्याला द्या, पण माझ्या प्रित्यर्थ द्या. हा मुद्दा त्यातला. त्याला देऊ नका असं नाही. मी कुणाला जरी दिलं, कुठल्याही देवाला अर्पण केलं तर तो कुठं? माझ्या परमात्म्याला, अंतर्यामी असलेल्या परमात्म्यालाच मी भोग अर्पण करतोय अशी भावना करून दिली पाहिजे. पण ते ज्ञान नसतं. त्यामुळे इंद्राला दिलेलं इंद्राला प्राप्त होतो, अग्नीला दिलेलं अग्नीला पात्र, वरुणाला दिलेलं वरुणाला. मग त्यामध्ये माझं काय असतं? सगळ्या भौतिक सुखाची अभिलाषा त्यामध्ये असते, बाकी काहीही नसतं. फार सुंदर असा श्लोक वर्णन केलेला आहे आणि माऊलीने त्याच्यावरचं जे भाष्य केलेलं आहे ते सुंदर आहे. मगाशीच बोलताना म्हटलं, जाणून नेणं ते करी माझे मन, हा अभंग थोडासा गाथेमध्ये बघा आणि त्याला चिंतन करायला पाहिजे. आपल्यासाठी खास अभंग आहे तो, आपल्या सर्वांसाठी चिंतनाला. पुढचा श्लोक 16 नंबरचा आपण चालू करतोय. अहम कर्तूर अहम यज्ञ स्वदाम अहम औषधम मंत्रो अहम अमेवाच अहम अग्निर अहम हुतम. सर्व काही मीच आहे असं भगवंत म्हणतात. जरा यज्ञ वगैरे ते काय श्रौत यज्ञ, का स्मार्त यज्ञ वगैरे यज्ञाचे काय काय प्रकार आहेत, आपण एवढ्या काय खोलात जात नाही. मी कृतू आहे, मी यज्ञ आहे, मी स्वदा आहे, मी औषध आहे, मी मंत्र आहे, मीच तूप किंवा घृत आहे, मी अग्नी आहे, हवन क्रिया सुद्धा मीच आहे. हे जे वर्णन आहे ब्रह्मार्पण ब्रह्मावीर, मागच्या आपण मधून बघितलेलं आहे, त्याचाच विचार यामध्ये आहे. मी कृतू आहे म्हणजे श्रोत यज्ञ स्मार्त यज्ञ म्हणतात ते, मी स्मार्त यज्ञ आहे. अहम स्वदा, स्वदा म्हणजे मी अन्न आहे किंवा औषध मी आहे, मी मनुष्याचं अन्न आहे. बघा म्हणजे मी जे खातोय ना ते भगवंत आहे. त्या दृष्टीने आपण कसं खातोय का बघा. त्या दृष्टीने खाण्यासाठी जेवणाकडे लक्ष द्या, खात्याकडे लक्ष द्या. प्रत्येक खातोय आपण त्याचं चर्वण करताना भगवंत कशी मला तृप्ती द्यायला लागलेत अशा भावानं खायला लागतं. सगळे यज्ञ करताना हे मी माझ्या परमपित्याशी परमात्म्याशी मी अर्पण करायला लागलोय. त्यामुळं अहम स्वदा अन्न औषध, हे मनुष्याचं सगळं अन्न आहे ते मी आहे. मीच मंत्र आहे. जे मंत्र म्हणले जातात ना यज्ञाच्या वेळी ते मंत्र मी आहे. ज्यामध्ये ते अज्जम तूप घातलं जातं घृत, ते घृत सुद्धा मी आहे. अग्नी मी आहे आणि जी पेटलेली आहुती आहे ना ती सुद्धा मीच आहे असं वर्णन करतात. थोडक्यात त्या श्लोकावरती वर्णन करताना माऊलींच्या ओव्या कशा आहेत बघा. तोची जाणीवेचा जरी उदय होय तरी मुदल वेद मीच आहे. जर व्यापक ज्ञानाचा जर उदय झाला, जाणीवेचा उदय म्हणजे आत्मबोध जर झाला, आत्मज्ञान जर झालं, आत्मज्ञानाचा सूर्य उगवला तर काय होतं? तरी मुदल वेद मीच आहे. वेद सगळ्या मुळात कर्म सांगणारा जो वेद आहे तो मीच आहे. आणि तो विधानाती जयावी आहे. आणि तो विधान म्हणजे प्रस्ताव, तो उपदेश करतो ना, तो उपदेश जो तो करतो तो ज्योतिष्ठामादी श्रोत यज्ञ ही मीच आहे. तो क्रतू ही मीच. म्हणजे श्रोत यज्ञ स्मार्त यज्ञ वगैरे शब्द जे सांगितलेले आहेत, ज्योतिष्ठमादी श्रोत यज्ञ मीच आहे. क्रतू म्हणजे यज्ञ, श्रोत यज्ञ असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे जरी जाणीवेचा उदय जर झाला, ज्ञान जर गुरुकृपेनं प्राप्त झालं तर सगळ्या ठिकाणी मीच आहे. जो वेद आहे तो मीच आहे. वेदाचा उपदेश मीच आहे.
वेदाने सांगितलेलं कर्म मीच आहे असं वर्णन केलेलं आहे. त्याच ज्ञानाचा उदय झाला तर कळतं. म्हणून मूळ वेद मीच आहे असं कळून येईल आणि तो वेद जो उपदेश करतो तो श्रोती यज्ञ मीच आहे असं कळेल. म्हणजे यथार्थ ज्ञानाचा अंतःकरणात उदय व्हावा लागतो आणि तो जर झाला तर वेदादी सर्व परमात्माच आहे असा अनुभव आला लागतो. वेदात सांगितलेले सगळे कर्मकांड असू दे, ज्ञान असू दे आणि त्यातला वेदांत असू दे, उपदेश असू दे, सगळं काय मी नाही. कारण वेद अपौरुषे मानलेले जातात. त्यामध्ये वर्णन तसंच आहे, अपौरुषे आहे म्हणजे कुठल्याही पुरुषानं ते लिहिलेले नाहीत. म्हणजे ते भगवंताच्या निश्वासातून निर्माण झाले असं सरळ सांगितलेलंच आहे शास्त्रानं. याचा अर्थ त्याचा उत्पादन करता कोण नाही, निर्माता कोण नाही वेदाचा. म्हणून वेदांना अपौरुषे, अपौरुषे म्हणजे पुरुष न पुरुषाची कुठली आहे, विकाराचं त्याला कुठला बंधन लागलेलं नाही किंवा विकारयुक्त ते नाही. म्हणून त्याचाच शेवटचा भाग म्हणून उपनिषद मानली जातात. वेदांचा जो सार काढलाय तो उपनिषदेच्या मार्गाने दिलेला आहे. म्हणजे उपनिषद हा शेवटचा वेदांचा सार आहे म्हणून त्याला वेदांत, वेदांतला मुख्य घटक हा शेवटचा भाग वेदांत शास्त्र म्हटलं जातं. आणि सगळे वेद भगवंताच्या निश्वासातून वेदाची निर्मिती झाली. त्याचा उपदेश हा सुद्धा परमात्माचा आहे. वेद ही परमात्मा आहे, पण हे आत्मज्ञानाचा उदय झाल्यानंतर कळतं असं माऊली म्हणतात. पुढे काय म्हणतात, मग त्या कर्मापासून बरवा जो सांगो पांग आगावा यज्ञ प्रगटे पांडवा तोही मी गा. पुढे काय म्हणतात बघा की कृतू शब्दाचा दुसरा अर्थ संकल्प होतो आणि यज्ञ करण्याचा संकल्प केल्यानंतर वेदाने जो प्रयोग विधी किंवा उपदेश सांगितलेला आहे तो प्रयोग विधीतून जो चांगला संपूर्ण असा सांगोपांग यज्ञ प्रकट होतो. त्या विधीप्रमाणे केलेला, वेदाप्रमाणे सांगितलेला जर यज्ञ केला असेल तर तो सांगोपांग होतो, यज्ञ प्रकट होतो आणि तो यज्ञ देखील मीच आहे. तो यज्ञ सुद्धा मी आहे. स्वहा मी स्वदा सोमादी औषधी विविधा. काय मौली बोलतात बघा, स्वहा मी देवाकरता अर्पण केलेले अन्न मी आहे, पित्राकरता अर्पण केलेले अन्न मीच आहे. आपण पित्रांना पण अर्पण करतोय बघा, ती अन्न मीच आहे. तसंच सोमादी औषधी विविधा, सोमादी वल्ली घृत आणि पळसादिकांच्या समिधा सुद्धा मीच आहे. आज्य मी समिधा, मंत्र मी हवी, मंत्र मी तेच आहे. आणि देवतेला उद्देशून अर्पण करायचं जे हवीर द्रव्य जे आहे, जी आहुती आहे तीही मीच आहे. म्हणजे सर्व काही आपण आहे. देवाकरता अर्पण केलेलं अन्न, पित्राकरता अर्पण केलेलं अन्न, सगळी सोमादी वल्ली घृत समिधा, हे जे मंत्र हवीर द्रव्ये हे सगळं आपणच आहोत असं भगवंत सांग. म्हणजे उपासना करताना किती लक्षपूर्वक आपली असली पाहिजे बघा. म्हणून उपासनेला गौणत्व याचं त्याचं कारण बघा, आपण ते भगवंताला अर्पण करतोय अशी भावना ठेवून उपासना केली जात नाही. उपासना पृथकत्वेने केली जाते. म्हणजे मी देवापासून वेगळा आहे, ही देवता ती देवता वेगवेगळ्या आहेत सगळ्या असं समजून उपासना केली जाते. तो आम्हाला देव आवडत नाही, आम्हाला हा देव आवडतो, ही पृथकत्वे नाही. वास्तविक सगळे एकच आहेत ना. मग ज्या ठिकाणी आपण अर्पण करतो ते एका परमात्म्या ठिकाणीच पोचतं अशी भावना असली पाहिजे. त्याच भावनेनं जर आपण अर्पण करू तर निश्चित ते भगवंत स्वरूपच होत असतं. पण तशी आपली उपासना होत नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवावे असं समर्थ म्हणतात. उपासना कशी असली पाहिजे, यज्ञासारखी. म्हणून मग त्या कर्मापासून बरवा काय म्हणलं, स्वहा मी स्वदा सोमादी औषधी विविधा आज्य मी समदा मंत्र मी. खरंच अन्न म्हणजे परमेश्वर आहे, मला ते जीवन देते ना. खरंच औषधी ज्या निर्माण झालेल्या आहेत, ह्या औषधी कुठून निर्माण झाल्या सांगा बघू. पंचमहाभूतातून. पंचमहाभूत निर्माण कोणी केली सांगा, भगवंतानं, परमात्म्याचे, प्रकृतीचं देणं आहे. आणि प्रकृती हीच काय त्या गोष्टीचं, प्रकृतीचा कर्ता ज्याला पुरुष म्हटलेला आहे तो पुरुष तोच आहे. मग सगळ्या यज्ञाचा कर्ता कोण आहे सांगा, तोच आहे. यजमान तोच आणि यज्ञ तोच, करणारा तोच, जे द्रव्य वापरलं जातं तोही तोच आहे. कुठली गोष्ट त्याच्याशिवाय आहे सांगा बघू, कुठली गोष्ट आहे. सगळ्याच जर अधिष्ठान तोच आहे तर त्याच्याशिवाय दुसरी वस्तूच कुठली नसते. घरामध्ये जो मुख्य पुरुष असतो ना त्यानं सगळं कमवलेलं असतं बघा. कुठल्याही वस्तूकडे बघितलं की हे त्याने आणलेलं, हे त्याने आणलेलं, हे त्याने आणलेलं, हे त्यांच्या मालकीचं, हे त्यांच्या याचं, सगळं जे असते ना तेच असते. कुठलाही विषय जरी घेतला तर तो तसाच असतो. म्हणून एक उदाहरण आहे बघा, घरामध्ये 100 रुपयाची नोट सापडली
2 मुलं घरामध्ये आहेत, नवरा बायको आहेत, म्हातारे म्हातारे 2 जण आहेत त्यामध्ये, आणि त्या घरामध्ये 100ची नोट पडलेली सापडली. सगळेजण म्हणतात ही तुमची आहे का बघा. ही म्हणते आजी म्हणते ती आजोबाला ही तुमची आहे काय. ते म्हणतात माझी नव्हे, ते म्हणतात माझी आहे काय. त्या मुलग्याला विचारलं तुझी आहे काय, ती बायको मध्ये तुमची आहे काय, कुणाची काय. आता कुणाची असं बोलतात. ह्या ठिकाणी मिळवणारा पुरुष एकच आहे घरातला. ती नोट कुणाची आहे सांगा बघू, त्या पुरुषाची ना. पण प्रत्येकजण काय म्हणतो हे तुमची आहे काय. खरं बघायला गेलं तर ही नोट त्या एका मिळवणाऱ्या पुरुषाचीच आहे घरात पडलेली, कुणाचीच नाही. कोणतरी हातात येतोय म्हणून त्याचा मालक होतोय. त्याचा खरा मालक कोण आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. माझ्या नावावर प्रारब्धानं प्रॉपर्टी पडली, पण या प्रॉपर्टीचा मालक भगवंत आहे. मला वाटतच नाही तसं. आणि त्या दृष्टीने मी प्रपंच करतच नाही, माझा म्हणून करतो, देवाचा म्हणून करायला पाहिजे. त्यावेळी यज्ञ खरा होतो. त्यावेळी कळायला लागतं औषध भगवंत आहे, त्यावेळी अन्न भगवंत आहे, देह भगवंत आहे, माझा श्वास भगवंत आहे, माझी मुलं बाळ भगवत रूप आहेत, माझ्या सगळ्या क्रिया भगवत रूप आहेत, असं काय लागते. स्वामी स्वधा सोमाधी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्र मी हवी होता मी हवन कीजे जेत तो स्वरूप माझे. म्हणजे हवन करणारा मीच आहे, जेथे तो स्वरूप माझे. म्हणजे त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप मान्य करून, आणि हूत वस्तू जे जे तेही मीच. हूत म्हणजे ती क्रिया जी असते ती क्रिया सुद्धा मीच आहे. जो श्रोत अग्नी आहे ते माझंच स्वरूप आहे, वर्णन केलेलं आहे. हवन करणारा मी, श्रोत अग्नी माझं स्वरूप आहे. म्हणजे जे जे जी क्रिया केली जाते, आपण आता थोडक्यात घ्यायचा हा श्लोक, तर ज्या ज्या सगळ्या क्रिया हालचाली घडतात ह्या भगवंताच्या प्रेरणेनं घडतात. मी करतो आणि हे माझं आहे ही भावना या ज्ञान यज्ञेनं, या आपण किंवा अहम कर्तुर अहम हे शब्द जो वापरला, अहम यज्ञ स्वदाम अहम औषधम, या श्लोकाच्या द्वारे आपल्याला कळतं. तो खरा ज्ञान यज्ञ आहे. मागच्या श्लोकात सांगितलेला खरा ज्ञान यज्ञ तो आहे. आपण जे यज्ञ करतो ही निसकाम होतात, उपासना करतो ती सकाम होते, भगवत रूप होत नाही. घालतो की आपण, कुणाला तरी दिलं असेल आपण, पण भगवंताला दिल्याचा भाव ठेवून देत नाही आपण. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. यज्ञ पण तसेच होतात आपले, आणि हेच वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. या श्लोकावर 2-3-4 ओव्या होत्या. पुढचा आपण 17वा श्लोक उद्याच्या चिंतनामध्ये चालू करणार आहोत. आजची सेवा भगवंताच्या चरणी अर्पण, माऊलींच्या चरणी अर्पण. पुंडलीक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.